त्रिभुवन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे प्रभास उर्वशीला म्हणत असतो, अगं उर्वशी, खूप चुकीचा विचार करतेस तू. तुला असं वाटतं का की नाग्या तुझा विचार करतोय आणि नाग्याला तुझी काळजी आहे, सगळी प्रॉपर्टी तुला देईल म्हणून. अगं तो नाग्या दोन तोंडी आहे, कधी तुला डसेल काहीही सांगता येणार नाही आणि आत्तापर्यंत तो तुला डसलासुद्धा आहे. मग तू ह्या सगळ्या गोष्टीचा का विचार करत नाही आहेस उर्वशी? हे बघ, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार कर आणि हे सगळं सोडून दे. तेव्हा ती म्हणत असते, का सोडून देऊ? तुला काय वाटतं? तो मला डसेल आणि तू काय करतोयस रे? अरे बायको म्हणून एखादं सुख नाही दिलंयस तू. बायको म्हणून तू माझी कधी काळजी घेतली आहेस का? बायको म्हणून तुला माझी एखादी गरज तरी पूर्ण करता आली आहे का? तिची हौस-मौस पूर्ण केली आहेस का तू? नाही केली आत्तापर्यंत. आणि म्हणे की माझा भाऊ मला डसेल. खूप चुकीचा विचार करतोयस तू. त्यावर प्रभास म्हणत असतो, अगं उर्वशी, तुला कळत नाही तू काय बोलतेस ते आणि काय नाही. हे बघ, आत्ताच्या आत्ता ते सगळं काही बंद कर. त्या सगळ्या गोष्टी करणं सोडून दे. तेव्हा उर्वशी म्हणत असते, मी तुला काय विचारते? काही जरी झालं ना तरीसुद्धा मला तू सांगायचं आहेस की इकडे ती ती खरी वारस कोण आहे? तुला माहिती आहे ना, मग तू काय सांगत नाही आहेस? त्यावर प्रभास म्हणत असतो, नाही सांगणार. माझे प्राण जरी गेले ना तरीसुद्धा मी तुला आज सांगणार नाही आहे. आणि काय गे, तू मला दोष देतेस, मला असं म्हणतेस आणि मला तसं म्हणतेस. अगं जगाला सांगून सांगून तुलासुद्धा इकडे ते सगळं खरं वाटायला लागलेलं आहे की काय? तुलासुद्धा असं वाटतंय का की खरंचच तू मी बाप होऊ शकत नाही? अगं दोष तुझ्यात असतंय उर्वशी. जगाला सांगतेस ओरडून की दोष माझ्यात असतोय म्हणून. नाही उर्वशी, नाही. खरं तर दोष तुझ्यात आहे. तू आई होऊ शकत नाहीस आणि त्या सगळ्या गोष्टींचं खापर तू माझ्यावर फोडतेस. तुझी हिंमत कशी होती हे सर्व करण्याची? त्यावर उर्वशी म्हणत असते, गप्प बसा प्रभास, मी तुझं काही ऐकून घेणार नाही. असं काही नाही आहे. त्यावर प्रभास म्हणत असतो, नाही, आता मी सगळं सगळं काही इथे जगाला ओरडून सांगणार आहे. तेव्हा उर्वशी म्हणत असते, मी तुझा जीव घेईल हा प्रभास, जीव घेईल. आणि तुला मी एक सांगते, तू स्वतःला वाचवण्यासाठी हे सगळं सांगतोयस ना, तुला सांगायचं नाही आहे ना की त्या सगळ्या संपत्तीची खरी वारस कोण आहे म्हणून? तेव्हा प्रभासला दत्तूला सांगितलेला तो क्षण आठवत असतो. दत्तूला त्याने सांगितलं होतं की खरं तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीची वारस दुसरं तिसरं कोणीही नाही तर तुझी गिरिजा उडगी आहे म्हणून. आणि ती क्षण आठवल्यानंतर आता उर्वशी म्हणत असते, मला माहिती आहे तू हे स्वतःला वाचवण्यासाठी खोटं बोलतोयस म्हणून. तेव्हा गिरिजा आता इकडे त्या टेकडीवरती आलेली असते. तर प्रभास म्हणत असतो, नाही उर्वशी, नाही, मी स्वतःला वाचवण्यासाठी हे सगळं नाही सांगत आहे. मी खरंच सांगतोय, तू आई कधीच होऊ शकणार नाही. तेव्हा ती म्हणते, मी तुला मारून टाकेल. त्यावर प्रभास म्हणत असतो, तू असं कधीच करणार नाही. तू मला मारून कधीच टाकणार नाही आहे. तेव्हा ती म्हणत असते, हो, मी तुला मारून टाकेल. कारण तुला आणि त्या देवकीला माहिती आहे की खरी वारसदार कोण आहे आणि ती मुलगी कुठे आहे ते. कारण त्यामुळेच देवकी इकडे कोल्हापुरात आलेली आहे ना. तेव्हा प्रभास म्हणत असतो, अगं नाही, असं नाही आहे. तेव्हा तो हसायला लागतो. त्यावर ती म्हणत असते, आता तर तुला मारणारच आहे. तेव्हा तो म्हणतो, नाही, तू मला मारू शकत नाही. तेव्हा पुन्हा येता तिला चिड येते आणि म्हणत असते, नाही, मी तुला मारणार आहे, मारणार आहे. तेव्हा इकडे तू जरी नाही ना सांगितलं तर देवकीला माहिती ना, मग देवकी इथे आबासाहेबांच्या ताब्यात आहे. आता बघ मी तुला कसं मारते ते. असं म्हणून आता उर्वशी त्याची कॉलर पकडते आणि तेव्हा प्रभास मात्र जोरात जोरात हसायला लागलेला असतो. तेवढ्यातच उर्वशी आता कड्यावरून प्रभासला जोरातच धक्का देते. जोरातच धक्का दिल्यानंतर बिचारा प्रभास त्या टेकडीवरून आहे तसाच त्याच अवस्थेमध्ये इथे खाली पडतो. आणि तो टेकडीवरून खाली पडल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता गिरिजा तिथे चाललेली असते. गिरिजा तिथे आल्यानंतर तिने हे सगळं काही पाहिलेलं असतं की कशा पद्धतीने आता आत्ते सासूबाईंनी इथे जे काही प्रभास आहेत त्या प्रभासला जोरातच कड्यावरून ढकलून दिलं. आणि जोरातच कड्यावरून ढकलून दिल्यानंतर तिला मात्र खूप मोठा धक्कासुद्धा इथे बसलेला असतो. ती आता विचार करत असते की हे सगळं काय आहे? आत्तेसासूबाईंनी इथे प्रभास काकांना कड्यावरून ढकलून दिले आणि त्यानंतर ती मुद्दामच आता इकडे रडण्याचं नाटक करते. ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे ती पाहत असते. त्याच वेळेला इकडे आता सावी उर्वशीच्या खोलीमध्ये असते आणि ती म्हणत असते, मावशी प्लीज तू लवकर ये गं. आता तू नसताना ही खिंड मी नाही लढवू शकत आहे. मावशी प्लीज तू लवकर ये गं. तू इथे येणं फार गरजेचं आहे, असं सावी म्हणत असते. तेवढ्यातच आता खोलीचा दरवाजा वाजला जातो. विचार करते, आता नेमकं कोण आलं असेल? दरवाजा तर उघडलाच पाहिजे, असं सुद्धा आता इकडे ती बोलते. आणि त्यानंतर समोर पाहते तर काय, समोर इकडे
वासंती आलेली असते. आता समोर वासंती आल्यानंतर ती म्हणत असते, तुम्ही इथे काय करताय? तेव्हा ती म्हणत असते, अगं तू इथे काय करतेस सावी? तेव्हा ती म्हणते, काही नाही, मावशी झोपली आहे ना, तिचं डोकं दुखतंय. हां, त्यांच्यासाठी कॉफी आणली होती. नाही, मग मी त्यांच्यासाठी काढा बनवून आणते. त्यावेळेस सावी म्हणत असते, नाही नाही, ह्या कॉफीबरोबर एक डोकेदुखीची गोळी दिली ना तर त्यांना नक्की बरं वाटेल. काही गरज नाही काढा वगैरे आणण्याची. असं म्हटल्यानंतर तुम्ही नका काळजी करू, मी ही कॉफी त्यांना देते. त्यावर आता वासंती म्हणत असते, ठीक आहे, थँक्यू. असं म्हणून वासंती जाते. पण वासंतीला मात्र हे सगळं काही थोडंसं विचित्रच वाटत असतं. तर आता वासंती निघून गेल्यानंतर इकडे उर्वशी पटकन तिचा फोन तिथून उचलते आणि पटकन फोन उचलून तिथून गायब होत असते. आता गिरिजा थोड्याशा अंतरावर असते. गिरिजा त्या ठिकाणी जाते, पण तिथून प्रभास काका कुठेही दिसत नसतात. प्रभास आत्तापर्यंत खाली त्या टेकडीवरून खाली खूप उंच असते ती टेकडी आणि त्या खाली तळाला जाऊन पोहोचलेला असतो. इकडे गिरिजा जोरात ओरडत असते, प्रभास काका, प्रभास काका. तोंडावर हात देऊन रडत असते, कारण ही माहेरची शेवटची व्यक्ती होती आणि माहेरची शेवटची व्यक्ती अशा पद्धतीने ह्या जगातून निघून जाईल. एकतर बाबा निघून गेले, बाबाचे मित्र ते म्हणजेच प्रभास काका आणि तिचं खूप चांगलं जमायचं, खूप छान बॉन्ड होता दोघांचाही. आणि आता ह्या उर्वशीने मात्र तिच्या स्वार्थापायी आणि त्या सगळ्या गोष्टी पायी आता इकडे तिला मारून टाकला आहे असा विचार आता इकडे उर्वशी करू लागते. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आता गिरिजाला मात्र फार टेन्शन आलेलं असतं. गिरिजा आता धावतच घराकडे निघालेली असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो वासंती किचनमध्ये असते. तेवढ्यातच रुद्र तिथे येतो. आता रुद्र तिथे आल्यानंतर इथे वासंती विचार करते, रुद्र तर एकटाच कसा काय आलेला आहे, गिरिजा ह्याच्यासोबत कशी नाही? तेव्हा रुद्र वासंतीला म्हणत असतो, आईसाहेब माझा मोबाईल मला सापडत नाही आहे, तुम्ही माझा मोबाईल पाहिला का? तेव्हा वासंती म्हणते, काय तुझा मोबाईल? नाही रे, मी नाही पाहिला तुझा मोबाईल. अरे पण तू तुझ्या कामासाठी गेला होता, ते तुझं काम झालं का? रुद्र म्हणत असतो, हो ते माझं काम झालं. मग अरे पण ऐकून तरी घे गिरिजा. पण तो तसाच निघून जातो. आता इकडे उर्वशी घरी येऊन छान फ्रेश झालेली असते आणि त्यानंतर वासंतीकडे किचनमध्ये येते. आता किचनमध्ये आल्यानंतर ती म्हणत असते, काय गे, तुला काय सांगितलं होतं? म्हणजे तुला मी सांगितलं होतं ना प्रभाससाठी सूप बनव म्हणून. तेव्हा वासंती म्हणत असते, हो बनवलंय. हे काय? मग बनवलंय तर इथेच काय करायचं आहे त्या सूपचं? त्याला नेऊन द्यायचं नाही का? तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही तसं नाही, तुम्हीच म्हणत असताना की मी प्रभासचं सगळं काही करेल, मी बघेल म्हणून, आणि त्यामुळे मी ते सूप त्यांना दिलं नाही आहे. तुम्ही देणार होत्या ना सूप, असं म्हणून आता उर्वशी म्हणत असते, काय गे प्रत्येक वेळी शब्दात मला पकडणार आहेस का? दुसऱ्या बाजूला आता रुद्र प्रभास काकांच्या खोलीमध्ये जातो. तिथे जाऊन पाहतो तर प्रभास काका खोलीत नसतात आणि तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा पार रंग उडतो. आता इकडे तो म्हणत असतो, प्रभास काका इथे खोलीमध्ये नाही येतं, म्हणजे नेमके प्रभास काका गेले कुठे? असा सुद्धा आता इथे तो विचार करतो. आणि असा विचार केल्यानंतर लगेच आता आपण पाहतो की बाहेर गिरिजा आवाज देत असते. गिरिजा ओरडतच आलेली असते. गिरिजा म्हणत असते, अहो रुद्र, अहो रुद्र. त्यावर आता इकडे वासंती म्हणत असते, अगं काय झालंय, एवढं का ओरडतेस? त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, मी ओरडत नाहीये, मी तुम्हाला काहीतरी सांगायला आले. अगं पण काय सांगायला आलीस ते तरी सांग. त्यावर ती म्हणत असते, नाही नाही काही नाही. अहो खरं सांगू का रुद्र, मला तुम्हाला सांगायचंय. बोल ना, पटकन बोल, काय झालंय? प्रभास काका ह्या प्रभास काका आपले ह्या जगामध्ये राहिले नाही आहेत. काही काय बोलतेस? प्रभास काका ह्या जगामध्ये राहिले नाही म्हणजे डोक्यावर पडलीस का? असं काहीही काय बोलतेस ग? त्यावर ती म्हणत असते, हो हो मी अगदी बरोबर सांगते रुद्र, मी तुम्हाला खरं सांगते, आपले प्रभास काका ह्या जगात ह्या दुनियेत नाही राहिले व आपले प्रभास काका जग सोडून गेलेत. हे बघा गिरिजा, तुम्हाला काय बोलायचे ते स्पष्टपणे बोला. तेव्हा लगेच आता गिरिजा म्हणत असते, रुद्र मी तुम्हाला खरं सांगते, प्रभास काका ह्या जगात नाही आहेत. प्रभास काका आपल्या सर्वांना सोडून निघून गेलेत. म्हणजे? हो, कारण प्रभास काका त्या टेकडीवरून खाली पडलेत. आणि ते कसे पडलेत तर इकडे फक्त आणि फक्त इथे इथे ह्या उर्वशी आत्यामुळे पडलेले आहेत. ह्या उर्वशी आत्यानेच त्यांना त्या टेकडीवरून धक्का दिलाय. त्यावर आता इकडे लगेचच उर्वशी विचार करते, बापरे, म्हणजे हिने काय हे सगळं काही पाहिलंय की काय, की मी त्याला धक्का दिलाय आणि मारून टाकले म्हणून. आता इकडे नागेश्वर म्हणत असतो, ओ सुनबाई, काही पण काय बोलताय, डोक्यावर पडलाय का तुम्ही? हे असं बोलायची तुमची हिंमत तरी कशी होते? त्यावर आता लगेचच गिरिजा नागेश्वर समोर जाते आणि म्हणत असते, आबासाहेब मी तुम्हाला खरं बोलते,
खोटं नाही बोलत आहे. आपले प्रभास काका आपल्यात आता राहिले नाही आहेत. ते हे जग सोडून कदाचित निघून गेलेले असावे, कारण टेकडीवरून आत्या सासूबाईंनी स्वतः त्यांना धक्का दिलाय. मी हे सगळं स्वतःच्या डोळ्याने पाहिले असं म्हणत असते. आता उर्वशी रडण्याचं नाटक करते आणि म्हणत असते, अगे काय ग, का अशी करतेस? कोणत्या कोणत्या जन्माचा बदला माझ्यासोबत घेतेस? का अशी वागायला लागलेली आहेस ग? असं मी काय पाप केलेलं आहे तर तू माझ्यासोबत ह्या पद्धतीने वागतेस? बोल ना, का वागतेस असं? का करतेस ह्या सगळ्या काही गोष्टी तू अशा? नको करूस. अगं अगोदर कालच माझ्या कानाखाली मारलीस आणि आज तर काय म्हणे की इकडे मी प्रभासचा जीव घेतलाय म्हणून काहीही काय माझ्याच नवऱ्याला मी असं कसं करेल? बोल ना, डोक्यावर पडली आहेस का? तेव्हा लगेच आता इकडे गिरिजा नागेश्वर समोर हात जोडते आणि म्हणत असते, आबासाहेब वेळ नको घालवायला, आपण ताबडतोब त्या टेकडीवर जाऊया आणि प्रभास काकांना शोधूयात. धावतच आता वासंतीकडे जाते आणि म्हणत असते, आई मी खरंच सांगते, मी खोटं नाही बोलत आहे. ह्या आत्ते सासूबाईंनीच इकडे प्रभास काकांना उंच कड्यावरून ढकलून दिले. मी स्वतः पाहिले, माझ्या डोळ्यांनी पाहिले आणि तेव्हा तिला तो क्षण आठवतो. त्यावर ती म्हणत असते, ए काही पण काय बोलतेस? प्रभास माझा नवरा आहे आणि प्रभासला मी अशा पद्धतीने काही करेल हे तू बोलतेसच कसं काय? हे बघ मी असलं काही केलेलं नाही आहे. तू डोक्यावर पडली आहेस का? हे बघ असं करू नकोस, काही पण बोलू नकोस. त्यावर लगेच आता इकडे सावी आलेली असते आणि सावी म्हणत असते, अगं अगं मावशी तुझं डोकं दुखत होतं ना, तुला म्हटलं होतं थोडं तरी घरामध्ये आराम कर. तू बाहेर का बरं आलेली आहेस? कशाला उगाचच बाहेर यायचेस? तेव्हा लगेच आता इकडे वासंती म्हणत असते, बघितलंस ना, एवढं डोकं दुखत होतं माझं आणि डोकं दुखत असल्या कारणाने मी इथे खोलीमध्येच होते आत्तापर्यंत आणि ही काय करते, ही माझ्यावर सरळ सरळ सगळे काही आरोप करून रिकामी होती की ही म्हणते की मी प्रभासला मारून टाकले म्हणून. त्याच वेळेला आता पुन्हा इकडे ही म्हणत असते, मी खरं सांगते, मी खोटं नाही सांगत रुद्र, मी खरं खरं सांगते. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले की इकडे जे काही प्रभास काका आहेत त्या प्रभास काकांना इकडे ह्या उर्वशी आत्याने उंच कड्यावरून धक्का दिलाय आणि उंच कड्यावरून धक्का दिल्यानंतर ते खाली कोसळले. तर ऐकून घ्या माझं, ऐकून घ्या. आता नागेश्वर म्हणत असतो, ओ सुनबाई तुमची अजून भांग उतरलेली दिसत नाहीये, काही पण काय बोलताय? अहो प्रभास इथेच कुठेतरी असेल, शोधूयात आपण. तेव्हा उर्वशी म्हणत असते, हो कारण तो ना लास्ट टाईमसुद्धा त्या अडगळीच्या खोलीमध्ये जाऊन बसला होता. मला असं वाटतंय की आपण आता त्याला अडगळीच्या खोलीमध्ये जाऊन शोधायला पाहिजे. चला पटकन आपण अडगळीच्या खोलीमध्ये जाऊन शोधू, असं सुद्धा आता इकडे ती बोलते. आता त्याच वेळेला इकडे सगळेजण शोधायला घरामध्ये गेलेले असतात. तेव्हा गिरिजा आता इकडे उर्वशीला वासंतीला घट्ट मिठी मारते आणि वासंतीला घट्ट मिठी मारल्यानंतर ती म्हणत असते, आईसाहेब मी तुम्हाला खरं सांगते, नाही ह्या उर्वशी आत्याने इकडे जे काही आपले प्रभास काका आहेत त्यांना उंच कड्यावरून ढकलून दिले, मी तुम्हाला खरं सांगते. तर आता दुसऱ्या बाजूला नागेश्वरने इथे जो काही सुभानराव आहे त्यांना कॉल केलेला असतो आणि सुभानरावांना कॉल केल्यानंतर सुभानरावांकडून माहिती घेत असतात. आता तो म्हणत असतो, हे बघा सुभानराव, आपल्याला वेळ अजिबात वाया घालवायचा नाही आहे. पूर्ण गावामध्ये तुमची माणसं पाठवा. पूर्ण गावामध्ये तुमची माणसं पाठवल्याच्या नंतर आणखी एक गोष्ट करा, काही जरी झालं ना तरीसुद्धा त्या टेकडीवर ते जे काही तुमची ती पोरं आहेत ना, ट्रेकिंग ब्रेकिंग हे सगळं काही करतायत ना, त्या पोरांना एकदा उंच त्या टेकडीवर पाठवा आणि उंच त्या टेकडीवर पाठवल्याच्या नंतर त्या कड्यावरून इकडे शोध घ्यायला सांगा की काही दिसतंय का. तेव्हा ते म्हणत असतात, अच्छा अच्छा ते ट्रेकिंगवाले का? पण सुभानराव म्हणत असतात, पण मी काय म्हणतो ऐकून घ्या ना साहेब, जसं तुमच्या सुनबाई इथे बोलत आहेत ते खरं असेल तर म्हणजे तुमच्या सुनबाई असं एवढा मोठा आरोप तर नाही करणार. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, तुम्ही बोलताय त्यामध्ये सुद्धा तथ्य आहे. गिरिजा इथे ताईसाहेबांवरती दिदीसाहेबांवरती एवढा मोठा आरोप तर करणार नाही येतं, पण बघू आता काय होतंय तर. पण हे जर दिदीसाहेबांनी केलं असेल ना तर फार जास्त महागात पडणार आहे हे सगळ्यांनाच, असं सुद्धा नागेश्वरच्या मनामध्ये जाऊन कुठेतरी हा विचार आलेला असतो. आता इकडे नागेश्वर म्हणत असतो, हे बघा तुम्हाला मी काय सांगतोय ना तो विचार करा, काही करा पण प्रभास मात्र सापडला पाहिजे. दिवस मावळायच्या आतमध्ये प्रभास आमच्यासमोर हवाय. जी काही प्रभासची खबर आहे ती सुद्धा आम्हाला कळली पाहिजे. इकडे आता वासंती रडायला लागते. तेव्हा इथे आता जी काही आपली गिरिजा आहे ती म्हणत असते, आईसाहेब कोण असं कसं वागू शकतं? आत्ते सासूबाईंनी का केलं असेल असं? का इथे प्रभास काकांना मारलं असेल? तेव्हा वासंती म्हणत असते, गिरिजा तू खरं बोलतेस का? तेव्हा गिरिजा म्हणत असते, हो हो आईसाहेब
मी खरं बोलते. मी खोटं का बरं बोलेल? मी खोटं अजिबात बोलत नाही. जे काही आहे ना ते सगळं मी खरं बोलत आहे. त्यातला एक शब्द ना शब्द सगळं काही खरं आहे. खोटं अजिबातच नाही. त्याच वेळेला आता इकडे दुसऱ्या बाजूला जी उर्वशी आहे ती रडत बसलेली असते. प्रभास घरामध्ये कुठेच नसतो, कुठेही सापडत नसतो आणि त्यामुळे सगळेजण आता टेन्शनमध्ये आलेले असतात. जो काही रुद्र आहे तो रुद्र नागेश्वरला म्हणत असतो, आबासाहेब माझं असं म्हणणं आहे की आपण अजिबात वेळ वाया घालवायला नको. काही जरी झालं ना तरीसुद्धा आपण पोलिसात जाऊया आणि पोलीस कंप्लेंट करूया. एकदा का पोलीस कंप्लेंट केली की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, हे बघा चिरंजीव थोडासा धीर धरा, आपण शोधूया त्यांना. जर नाहीच सापडले, नाहीच काही झालं तर मग पोलिसात जाऊया. त्यावर रुद्र म्हणत असतो, पण आबासाहेब मला असं वाटतंय की आपण ताबडतोब इकडे पोलिसात गेलं पाहिजे. तेव्हा गिरिजा येते आणि म्हणत असते, हो आबासाहेब, रुद्र बरोबर बोलत आहेत. आपण काही जरी झालं ना तरी ताबडतोब इकडे पोलीस स्टेशनमध्ये गेलं पाहिजे. एकदा का पोलीस स्टेशनमध्ये गेलं आणि पोलिसांना ह्या सगळ्या गोष्टी सापडल्या, सांगितल्या तर बरं होईल. तेव्हा लगेच आता इकडे रुद्र म्हणत असतो, पोलिसांची मदत घेऊन शोध मोहीम केली तर बरं होईल. कारण पोलिसांकडे सगळ्या काही यंत्रणा आणि त्या सगळ्या सुखसुविधा असतात आणि त्यामुळे मला असं वाटतंय की आपण पोलिसांची एकदा मदत घ्यावी, असं सुद्धा आता इकडे रुद्र बोलत असतो. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जी काही उर्वशी आहे ती रडण्याचं नाटक करत असते आणि तेव्हा सावी तिला विचारत असते, ऐक ना मावशी, खरं खरं सांग, ह्या सगळ्या गोष्टी तू केल्या आहेस का? म्हणजे खरं सांग, इकडे प्रभास काकांना त्या टेकडीवरून तू धक्का दिलायस का? बोल ना, खरं खरं सांग ना मावशी. पण आता मात्र उर्वशी तिला सुद्धा काहीच सांगत नसते. आता दुसऱ्या बाजूला नागेश्वर फोनवर बोलत असतो. तेवढ्यातच बाहेर 2 मुलं आलेली असतात आणि त्या मुलांना रुद्र भेटतो. तेव्हा रुद्र विचारतो की का काय झालेलं आहे? तुम्ही कशाच्या संदर्भामध्ये भेटायला आलेला आहात? त्याच वेळेला आता इकडे जो काही ती मुलं आहेत ते म्हणत असतात, आम्ही उंच टेकडीवर गेलो होतो आणि उंच टेकडीवर गेल्यानंतर आमच्या काही गोष्टी हातामध्ये लागल्या आहेत आणि त्या गोष्टी म्हणजे ह्या आहेत, हे सापडलं आहे आम्हाला. असं म्हणून एका पॉकेटमध्ये ते काही कपड्याचा तुकडा असतो आणि कपड्याचा तुकड्याला रक्त लागलेलं असतं. तेव्हा गिरिजा म्हणत असते, हे हे जे कापड आहे ना, ह्याच कपड्याचा जो रंग आहे त्याच रंगाचा प्रभास काकांनी शर्ट घातला होता आणि तेव्हा इकडे आता ह्याला तर रक्त लागलेलं आहे. त्यावर नागेश्वर आता डोक्याला हात लावून घेत असतो आणि ती मुलं म्हणत असतात, हे एवढ्या उंच टेकडीवरून पडलेत, आता खाली नदी आहे, त्याचबरोबर एवढं मोठं जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये खूप प्राणी आहेत. त्या नदीमध्ये खूप खूप मोठ्या मगरी आहेत. मला नाही वाटत की इकडे तुमचा माणूस वाचला असेल म्हणून. तेव्हा आता रुद्र त्या मुलांचे मनापासून आभार मानतो आणि ती मुलं तिथून निघून जातात. आता मात्र इकडे सर्वांनी डोक्याला हातच लावून बसलेले असतात. नागेश्वर नाटकीपणाने म्हणत असतो, ऐका ना चिरंजीव, मी काय म्हणतोय ते. हे बघा, हे जे काही तुम्हाला सापडलेलं आहे ना किंवा हे जे मिळाले ना, ते तुम्ही इकडे दिदीसाहेबांना नेऊन दाखवा. माझी तर हिंमत नाही आहे त्यांच्यासमोर जाण्याची आणि त्यांना ह्या सर्व गोष्टी सांगण्याची. माझी अजिबात इच्छा होत नाही आहे. ऐका ना चिरंजीव, तुम्हीच जा आणि तुम्हीच हे दिदीसाहेबांना सांगा. असं म्हटल्यानंतर रुद्र म्हणत असतो, मलासुद्धा हे सगळं काही करणं शक्य होणार नाही, पण करावं तर कोणाला तरी लागेलच. रुद्र असं म्हणून आता उर्वशीकडे जातो. इकडे गिरिजा वासंतीच्या गळ्यात पडलेली असते आणि रडू लागते. तर आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला फार इंटरेस्टिंग असं पाहायला मिळणार आहे. उद्याच्या भागामध्ये रुद्र आता तो जो काही प्रभासची शर्टची ओळख आहे ती ओळख इथे उर्वशीला पटवून देत असतो. तो म्हणत असतो, हे प्रभास काकांचा शर्ट आहे आणि तेव्हा आता उर्वशी रडण्याचं नाटक करते. जोराजोरात रडत असते आणि म्हणत असते, प्रभास प्रभास, तू असं कसं करू शकतोस? तू मला सोडून एकटीला नाही जाऊ शकत. त्याच वेळेला आता गिरिजा तिथे येत असते आणि म्हणत असते, ए नाटकी कुठली, उर्वशी आत्या, किती नाटक करताय तुम्ही? स्वतःच्या कपाळावरचं कुंकू स्वतःच पुसले आणि नाटके करताय. तुमची हिंमत कशी होते ह्या सगळ्या काही गोष्टी करण्याची? तेव्हा उर्वशी म्हणत असते, काय बोलतेस गिरिजा ही तू? तेव्हा गिरिजा म्हणत असते, हो, तुम्ही एक नंबरच्या नाटके आहात. स्वतःच्या हातानेच स्वतःचं कुंकू पुसलंय. मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय की प्रभास काकांना उंच कड्यावरून तुम्ही ढकलून दिले. तुम्ही खुनी आहात प्रभास काकांच्या. तुम्ही प्रभास काकांचा खून केलाय. तुम्ही प्रभास काकांना मारले. रुद्र म्हणत असतो, गिरिजा तुम्ही हे काय बोलताय? त्यावर गिरिजा म्हणत असते, मी अगदी बरोबर बोलते. मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय प्रभास काकांना ह्यांनी मारले ते. तेवढ्यातच बाहेरून पोलिसांचा आवाज आलेला असतो. आता पोलिसांचा आवाज आल्यानंतर पोलीस म्हणत असतात, एक मिनिट, त्यांनी नाही मारलं प्रभासला, तर सौ गिरिजा तुम्ही मारलेला आहे प्रभासला.
तुम्ही खुनी आहात प्रभासच्या, असं म्हटल्याबरोबर आता सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. पण पोलिसांना ही माहिती आणि गिरिजावर आरोप करण्याचं हे कोणी सांगितलं असेल हे फार जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन मालिकांचे रिव्ह्यू आणि अपडेट्स जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा नशीबवान.